आय स्टील रिमेंबर जेव्हा मी मिविंगवर पहिली रील बनवलेली, पण ती इतकी चालली नाही. म्हणूनच मी आज मिविंग काय असते हे डिटेल सांगणार आहे. यू कांट डिसॲग्री विथ द फॅक्ट की मिविंग एक हेल्दी हॅबिट आहे, एक हेल्दी पॉश्चर आहे, जो सगळ्यांना आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायलाच पाहिजे. लुक्स मॅक्सिंग करायची आहे, नाही करायची आहे, स्टील मिविंग मस्ट बी डन बाय एव्हरीवन. जशा प्रकारे सगळ्यांनी आपली पाठ सरळ ठेवली पाहिजे, तशाच प्रकारे मिविंग पण सगळ्यांनी केली पाहिजे. तर जॉन म्यू नावाचे एक ऑर्थोडेंटिस्ट होते. त्यांनी एक गोष्ट नोटीस केली आपल्या करिअरमध्ये. जितके पण सुंदर मुलं होती, ज्यांच्या दातामध्ये काही प्रॉब्लेम नाही, माऊथमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, त्या सर्वांची जीभ कायम वर असते. त्यांच्या जिभेचा पॉश्चर बरोबर असतो. वेरेज जो दुसरा ग्रुप आहे, ज्यांचे दात क्रुक्ट आहेत, एकावर एक चढलेत, ज्यांची फेशियल ॲस्थेटिक चांगली नाही आहे, त्यांची जीभ खाली असते. ते लोक माउथ ब्रीदिंग करतात. नंतर जॉन म्यूने ही गोष्ट पण नोटीस केली, दोन्ही ग्रुपची मुलं मोठी झाली तर त्यांची जीभ वर असायची. त्यांचा फेस अजून सुंदर होत गेला. वेरेज जो दुसरा ग्रुप होता, ज्यांच्या जिभेचा पॉश्चर चांगला नव्हता, ते अजून वाईट दिसायला लागले. ॲट दी एंड जॉन म्यू या कन्क्लुजनवर पोहोचले, जो तोंडाने श्वास घेतो, ज्याचा टंग पॉश्चर वाईट असतो, त्याची जॉलाईन नॅरो होते आणि त्याचा चेहराच खराब होऊन जातो. आता प्रश्न असा आहे, तुम्हाला मिविंग नक्की कशी करायची आहे? तर तुम्हाला तुमची जीभ तुमच्या वरच्या पॅलेटवर चिकटवायची आहे, पण तुमच्या जिभेचा समोरचा रूफ तुमच्या दातांना न चिकटता तुमच्या एंड स्पॉटवर चिकटला पाहिजे आणि तुमच्या जिभेच्या लास्ट रूफला वर पुश केलं पाहिजे, ज्याने तुमची मॅक्झिला म्हणजे तुमच्या डोळ्यांचा खालचा एरिया, ज्याला आपण चेकबोनसुद्धा म्हणतो, तो वर येण्यासाठी मदत होईल. आणि याच पोझिशनला तुम्हाला होल्ड करायचं आहे, कारण मिविंग हे आपलं नॅचरल टंग पॉश्चर आहे आणि आपल्याला आपलं नॅचरल पॉश्चर मेंटेन करून ठेवायलाच पाहिजे.